हॅलो डेव्हलपर्स. या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात आयडेंटिटी ऑपरेटर्स. आयडेंटिटी ऑपरेटर्समध्ये दोन प्रकारचे ऑपरेटर्स असतात. एक असणारे इज आणि दुसरा असणारे इज नॉट. इज आणि इज नॉट सेम असतात, इक्वल टू ऑपरेटर्स सारखे. म्हणजे आपण चेक करतो समांतरपणा दोन व्हेरिएबल्समध्ये किंवा दोन व्हेरिएबलच्या असणाऱ्या डेटामध्ये. या प्रकारचंच काहीतरी हा काम करणार आहे. या कामाकाजाबद्दल समजून घेण्यासाठी सिम्पली एक एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल मध्ये मी एक कलेक्शन बनवतो. कलेक्शन मध्ये किंवा आधी एक नॉर्मल व्हेरिएबल बनवूयात. व्हेरिएबलला a इज इक्वल टू 10 म्हणूयात, b इज इक्वल टू पण 10 म्हणूयात. आणि मी प्रिंट केला a इक्वल टू b. आणि अजून एक प्रिंट केला a इज b. ओके, a इक्वल टू b आणि a इज b. तर दोन्ही स्टेटमेंट आपल्याला ट्रू आउटपुट देणार आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू आउटपुट देणार आहे. तर मी सांगितलंय की दोन्हीचं काम सारखंच आहे, की चेक करायचे की व्हॅल्यू सारखे आहेत की नाही. आता ह्या फक्त व्हॅल्यूज चेक नाही करत, यामध्ये अजून पण काहीतरी गोष्टी चेक केल्या जातात इज मध्ये. तर त्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचंय. ऑपरेटर 7.py दोन्ही पण ट्रू आउटपुट मध्ये आलेत. आता यामध्ये चेक काय केले जाते ते समजून घेऊयात. यामध्ये चेक केले जाते की सपोज कन्सिडर करा की आपण एखादा म्युझिक किंवा एखादा ऑडिओ फाईल डाउनलोड केला किंवा अदर कोणतीही फाईल डाउनलोड केली, तर ती फाईल ज्या वेळेस आपण आपल्या मेमरीमध्ये डाउनलोड करतो त्या फाईलची साईज त्या स्टोरेज मधून कमी होते. म्हणजे ती अलोकेट होते. तर ती जी काही 3 MB 4 MB 10 MB ची फाईल असेल, ती फाईल ऍक्च्युली त्या मेमरी त्या स्टोरेज मध्ये कुठेतरी स्टोअर झाली, तर त्या स्टोरेजला जे काही अलोकेशन असतो तो काही स्टोरेजचा पॉइंट असतो. त्या स्टोरेज पॉइंटला या व्हेरिएबलचा थोडासा साम्य बसेल आपल्याला. सपोज ए या व्हेरिएबल मध्ये आपण 10 स्टोअर केले, तर त्याने कुठेतरी त्या मेमरीमध्ये ए साठी जागा बनवली 10 ठेवण्यासाठी. त्यानंतर आपण बी मध्ये 10 ठेवलाय, तर त्याला कळलं की ए मध्ये 10 आहे, तर मग बी मध्ये 10 ठेवण्यासाठी काही अवघड नाहीये. त्यांनी ए चीच एक मेमरी कॅचे उचलली आणि बी ला पण स्टोअर केलं. आता याबद्दल समजून घेण्यासाठी मी अजून डीप मध्ये समजून सांगतो. थोडस एक्स इज इक्वल टू बनवतो एक कलेक्शन 1 2 आणि 3. y इज इक्वल टू 1 2 आणि 3. दोन्हीही व्हॅल्यू सेम आहेत. मी प्रिंट करणार a इक्वल टू x इक्वल टू y आणि x इज y. आता इथे मेमरीच्या अलोकेशनचा थोडासा फरक तुम्हाला लक्षात येईल आणि क्लिअरली डिफरन्स समजून येईल. की पहिल्या याच्यात मी तुम्हाला सांगितलंय का इथे त्याने इंट व्हेरिएबलची व्हॅल्यू असल्यामुळे इथे त्याने फॉलो केला, पायथॉनने कॅचे मेमरी फॉलो केला. इथे कॅचे मधून त्याने एकाच मेमरी ऍड्रेस वरती गोष्टी हँडल केल्यात. बट ऍक्च्युअली जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला इथे लक्षात येईल कलेक्शन मध्ये, लिस्ट मध्ये. मग या ठिकाणी जर बघू शकतात, एक्स मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे तीच व्हॅल्यू वाय मध्ये स्टोअर केलेली आहे. जर दोन्ही चेक केले तर दोन्ही सारखे आहेत, बट दोन्हीही मेमरीमध्ये एका ठिकाणी स्टोअर नाहीये. जर एक्स ला स्टोअर करण्यासाठी 4 KB ची साईज लागते, तर वाय ला स्टोअर करण्यासाठी पण 4 KB चीच साईज लागणार आहे. आणि दोन्हीही स्टोअर करायचे असतील तर किती साईज लागली आपल्याला टोटल? 8 KB ची साईज लागलेली आहे. ओके, हे दोन्हीही एकाच मेमरीला स्टोअर कसे करायचे त्याबद्दल समजून घेऊयात आता. जर मी म्हटलं P इज इक्वल टू 1 2 आणि 3 आणि Q इज इक्वल टू म्हटलं मी P, तर आता दोन्हीचे पण कंपॅरिझन चेक केल्यानंतर P इज इक्वल टू Q आणि P इज Q हे दोन्ही पण ट्रू येणार. का ट्रू येणार? कारण की दोन्ही पण एकाच मेमरीला स्टोअर झाले. P ला स्टोअर करण्यासाठी 4 KB, Q ला स्टोअर करण्यासाठी पण 4 KB. बट जे Q ला स्टोअर करण्यासाठी आणि P ला स्टोअर करण्यासाठी 4 KB यूज केलेले आहेत, ते दोन्ही एकाच ठिकाणचे 4 KB आहेत.
ते दोन्ही मिळून 8 केबी नाही झाले जसे एक्स आणि वाय साठी झाले होते. इथे 4 केबी वेगवेगळे होते. इथं 4 केबी ते दोघांसाठी कॉमन 4 केबी आहेत. ओके. जर मी पी मध्ये काही चेंज केला तर तो चेंज ऑटोमॅटिकली मला क्यू मध्ये रिफ्लेक्ट होऊन दिसेल. जर मी क्यू मध्ये काही चेंज केला तर तो ऑटोमॅटिकली पी मध्ये रिफ्लेक्ट होऊन दिसेल, कारण की दोघांची मेमरी एकाच ठिकाणी आहे. ओके. सो सिंपली समजून घेण्याचा पॉइंट आहे, की इथे समजून नाही आला, इथे आपल्याला कॅचेमुळे समजून नाही आला. बट या ठिकाणी आपल्याला क्लिअरली लिस्ट मध्ये तो डिफरन्स लक्षात येतोय. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकतात की ऍक्च्युअली मेमरी सेम यूज कशी करायची. जर तुम्ही डिफरंट मेमरी यूज करायची असेल तर या प्रकारे यूज करू शकता. अजून या टॉपिक बद्दल डिटेल्ड आपण स्टडी करू शकतो. लिस्ट मध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज चेंज करून दाखवेल मी तुम्हाला त्यावेळेस की मेमरी चेंज रिफ्लेक्ट कसं होतंय, पी मध्ये व्हॅल्यू चेंज केल्यानंतर क्यू मध्ये कसा रिफ्लेक्ट होतो त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच. अजून अनदर ऑपरेटर होता इज नॉट ऑपरेटर होता. सपोज मी अगेन ए इज इक्वल टू व्हॅल्यू घेतली आहे, एक 10 व्हॅल्यू घेतली आहे. बी इज इक्वल टू व्हॅल्यू घेतली आहे सपोज मी 10 आणि मी या ठिकाणी म्हटलंय प्रिंट ए इज नॉट बी. सेव्ह केला, प्रोग्रामला रन केलाय. सही आहे, ट्रू आहे का, तर ए हा बी नाहीये. ए इज बी याला येईल फॉल्स, कारण की दोघांची मेमरी सेम नाही. मेमरी सेम कधी होणार आहे, जर तुम्ही व्हॅल्यू डायरेक्टली ट्रान्सफर केले. इथं जर मी ए केलं तर हा फॉल्स कन्वर्ट होणार ट्रू मध्ये. हा फॉल्स कन्वर्ट झाला ट्रू मध्ये, कारण की ए ची मेमरी आणि बी ची मेमरी आता सारखी झाली. ओके. नॉट कधी वापरतो, जर रिव्हर्सल चेक करायचं असेल तर. पण जास्त कोणी करून नॉट वापरत नाही, वापरतात तर मोस्ट ऑफ केस इजच वापरतात. तर या प्रकारे तो आपल्याला क्लिअरली लक्षात आला असेल. तर या व्हिडिओमध्ये एवढेच आपले टॉपिक. आता ऑपरेटर्स कव्हर झालेले आहेत. ऑपरेटर्स मध्ये 7 टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आपण घेतलेले आहेत. अरिथमॅटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, पीटवाईज ऑपरेटर्स, मेंबरशिप ऑपरेटर्स आणि आयडेंटिटी ऑपरेटर्स. आता नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण जाऊयात स्ट्रिंग कडे. स्ट्रिंग मध्ये काय काय टॉपिक्स आहेत त्याबद्दल आपण एक नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस करूयात. आणि या व्हिडिओसाठी एवढेच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना सांगा, सबस्क्राईब करायला लावा सगळ्यांना. आणि थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंग टॉपिक स्टार्ट करूयात.